श्री गुरुचरित्र अध्याय 18 श्री दत्तात्रेयाय नमः। जय जया सिद्धमुनी तू तारक भवारणी, सुधारस अमुचे श्रवणी, पूर्ण केला दातारा। गुरुचरित्र कामधेनु ऐकता न ध्याय माझे मन, कांक्षित होते अंतःकरण, कथामृत ऐकावया। ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नव्हे अंतःकरणी, कथामृत संजीवनी, आणिक निरोपावे दातारा। येणे परी सिद्धासी, विनवी शिष्य भक्तीसी, माथा लावणी चरणांसी, कृपा भाकी तये वेळी। शिष्य वचन ऐकोनी, संतोषला सिद्धमुनी, सांगतसे विस्तारोनी, ऐका श्रोते एकचित्ते। ऐक शिष्या शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री गुरुचरणी, तल्लीन झाली परियेसा। तुझ करिता आम्हासी, चेतन जाहले परियेसी, गुरुचरित्र आद्यांतेसी, स्मरण जाहले अवधारी। भिल्लवडी स्थान महिमा, निरोपिला अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा, सांगेन ऐका एकचित्ते। क्वचित काळ तये स्थानी, श्री गुरु होते गौप्येनी, प्रकट जाहले म्हणोनी, पुढे निघाले परियेसा। वरुणा संगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित, भक्तानुग्रह करावया। पुढे कृष्णा तटकांत, श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात, तेथे राहिले द्वादशाब्दे। अनुपम्य तीर्थ मनोहर, जैसे अविमुक्त काशीपुर, प्रयागा समान तीर्थ थोर, म्हणून राहिले परियेसा। कुरवरपुर ग्राम गहन, कुरुक्षेत्र तेची जाण, पंचगंगा संगम कृष्णा, अत्योत्तम परियेसा। कुरुक्षेत्री जितके पुण्य, तयाहुनी अधिक असे जाण, तीर्थे असती अगण्य, म्हणून राहिले श्री गुरु। पंचगंगा नदी तीर, प्रख्यात असे पुराणांतर, पाच नामे आहे ती थोर, सांगेन ऐका एकचित्ते। शिवा भद्रा भोगवती, कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा ऐसी ख्याती, महापातक संहारी। ऐसी प्रख्यात पंचगंगा, आली कृष्णेची या संगा, प्रयागाहुनी असे चांगा, संगमस्थान मनोहर। अमरापुर म्हणिजे ग्राम, स्थान असे अनुपम्य, जैसे प्रयाग संगम, तैसे स्थान मनोहर। वृक्ष असे औदुंबरू, प्रत्यक्ष जाणा कल्पतरू, देवसे अमरेश्वरू, तया संगमा षटकुळी। जैसी वाराणसीपुरी, गंगा भागीरथी तीरी, पंचनदी संगम थोरी, तत्समान परियेसा। अमरेश्वर सन्निधानी, आहे ती 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी, प्रख्यातसे परियेसा। अमरेश्वर लिंग बर्वे, त्यासी वंदुनी स्वभावे, पूजिता नर अमर होय, विश्वनाथ तोची जाणा। प्रयागी करिता माघ स्नान, जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहून, एक स्नाने परियेसा। सहज नदी संगमात, प्रयाग समान असे ख्यात, अमरेश्वर परब्रह्म वस्तू, तया स्थानी वाससे। या कारणे तिये स्थानी, कोटी तीर्थे असती निर्गुणी, वाहे गंगा दक्षिणी, वेणी सहित निरंतर। अमित तीर्थे तया स्थानी, सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थ ख्याती जाण, तया कृष्णा तटकांत। उत्तर दिशी असे देखा, वाहे कृष्णा पश्चिम मुखा, शुक्लतीर्थ नाम एका, ब्रह्महत्या पापदूर। औदुंबर सन्मुखेसी, तिनी तीर्थे परियेसी, एकानंतर एक धनुषी, तीर्थे असती मनोहर। पापविनाशी काम्यतीर्थ, तिसरे सिद्ध वरदतीर्थ, अमरेश्वर सन्निधार्थ, अनुपम्यसे भूमंडळी। पुढे संगम षटकुळात, प्रयागतीर्थ असे ख्यात, शक्तितीर्थ अमरतीर्थ, कोटीतीर्थ परियेसा। तीर्थे असती अपरंपार, सांगतासे विस्तार, या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे।
कृष्णावेणी नदी दोनी, पंचगंगा मिळवणी, सप्तनदी संगम सगुणी, काय सांगू महिमा त्याची. ब्रह्महत्यादी महापातके, जळोनी जाती स्नाने एके, ऐसे सिद्ध स्थाननिके, सखळाभीष्ट होय तेथे. काय सांगू त्यांची महिमा, आणि द्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्या, स्नान फळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू, असे वृक्ष औदुंबरू, गोप्य होऊनी अगोचरू, राहिले श्री गुरु तयास्थानी. भक्तजन तारणार्थ, होणार असे तीर्थख्यात, राहिले तेथे श्री गुरुनाथ, म्हणून प्रकट जाहले जाणा. असता पुढे वर्तमानी, भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापुर ग्रामी, जाती श्री गुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक, असे वेदाभ्यासक. त्याची भार्या पतिसेवक, पतिव्रता शिरोमणी. सुक्षिण असे तो ब्राह्मण, शुक्ल भिक्षा करी आपण. कर्ममार्गी आचरण, असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात, असे वेल उन्नत. शेंगा निघती नित्य बहुत, त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी, वरोन मिळे परियेसी. तया शेंगांते रांधोनी हर्षी, दिवसक्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री, याच कारणे उदरभरी. पंचमहायज्ञ कसुरी, अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्री गुरु एके दिवशी, तया विप्र मंदिरासी. गेले आपण भिक्षेसी, नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी, पूजा करीतो षोडशी. घेवडे शेंगा बहुवसी, केली होती पत्रशाखा. भिक्षा करून ब्राह्मणासी, आश्वासिती गुरुसंतोषी. गेले तुझे दरिद्र दोषी, म्हणून निघती तये वेळी. तया विप्राचे गृहात, जो का होता वेल उन्नत. घेवडा नाम विख्यात, अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलांचे झाड मूळ, श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ. टाकोणी देती परिबळे, गेले आपण संगमासी. विप्रवणिता तये वेळी, दुःख करीती पुत्र सकळी. म्हणती पहा हो दैवबळी, कैसे अदृष्ट आपुले. आम्ही तया यतीश्वरासी, काय उपद्रव केला त्यासी. अमुचा ग्रास छेदुनी कैसी, टाकोनी दिल्हा भूमीवरी. ऐसे परी ते नारी, दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोप करी, म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रियेसी तये वेळी, जे जे होणार जया काळी. निर्माण करी चंद्रमौळी, तया अधीन विश्वजाण. विश्वव्यापक नारायण, उत्पत्ती स्थिती लया कारण. पिपिलिकादी स्थूळ जीवन, समस्त आहार पूर्वितसे. आयुरन्न प्रयच्छती, ऐसे बोले वेदश्रुती. पंचानन आहार हस्ती, केवी करी प्रत्यही. 84 लक्ष जीवराशी, स्थूल सूक्ष्म समस्तांसी. निर्माण केले आहारासी, मग उत्पत्ती तदनंतरे. रंकारायासी एकदृष्टी, करुणी पोषितो हे सर्व सृष्टी. आपुले अर्जव बर्वे ओखटी, तैसे फळ आपणासी. पूर्वजन्मीचे निक्षेपण, सुकृत अथवा दुष्कृत जाण. आपुले आपणची भोगणे, पुढल्यावरी काय बोल. आपुले दैव असताऊने, पुढल्या बोलती मूर्खपणे. जे पेरिले तेची भक्षणे, कवणावरी बोल सांगे. बोल ठेवीसी यतीश्वरासी, आपले अर्जवन विचारीसी. ग्रास हरितला म्हणसी, अविद्या सागरी बुडोनी. तो तारका आम्हासी, म्हणून आला भिक्षेसी. नेले अमुचे दारिद्र दोषी, तोची तारिल आमुते. येणे परी स्त्रियेसी, संभाषी विप्र परियेसी. काढोनी वेल शाकेसी, टाकिता झाला गंगेत. तया वेलांचे मूळ थोरी, जे का होते आपुले द्वारी. काढू म्हणून द्विजवरी, खणिता झाला तया वेळी. काढिता वेल मुळासी, लाधला कुंभ निधानेसी. आनंद जाहला बहुवसी, घेऊनी गेला घरात. म्हणती नवल काय वर्तले, यतीश्वरा आम्हा प्रसन्न झाले. म्हणून ह्या वेला छेदिले, निधान लाधले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर, होईल ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला दर्शनासी. जाऊनी संगमा श्री गुरुसी, पूजा करीती बहुवसी.
वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियेसा। श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवनासी। प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी। ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी। अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल। ऐसावर लाधोन गेली वनिता तो ब्राह्मण। श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे। ज्यासी होय श्री गुरु कृपा त्यासी कैचे दैन्य पाप। कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैचे तया घरी। दैवे उना असेल जो नरू त्याने आश्रयावा श्री गुरु। तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळिकांसी। जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लाधेल इह परू। अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्ट ऐश्वर्य नांदती। सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी। भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनू तुझ्या घरी। गंगाधराचा कुमार सांगे श्री गुरु चरित्र विस्तार। पुढील कथामृतसार ऐका श्रोते एकचित्ते। इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमानं द्विजदैन्यहरणं नाम 18 अध्यायाः। श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।